भगूर नगर परिषदेच्या विशेष समित्यांचे नामनिर्देशन व निवड घोषित. भगूर नगर परिषदेच्या विविध विशेष समितीच्या सभापतींची निवड नगर परिषदेच्या सभागृहात आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेश क्रमांक 2 नगरपालिका 3/31/2026 दिनांक 27 जानेवारी 2026 अन्वये भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भगूर नगर परिषदेची विशेष सभा माननीय तहसीलदार नाशिक तथा प्राधिकृत अधिकारी पंकज पवार यांच्या अध्यक्षतेखाली व भगूर नगर परिषद मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषित करण्यात आली. विशेष समित्या यात एकूणच 5 समित्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार तहसीलदार नाशिक तथा प्राधिकृत अधिकारी पंकज पवार यांनी केला. नवनिर्वाचित घोषित केलेल्या विविध विषय समित्या व सभापती सदस्य पुढील प्रमाणे: स्थायी समिती अध्यक्ष नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तर सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समिती सभापती प्रसाद आडके, बांधकाम समिती सभापती काकासाहेब देशमुख, स्वच्छता व वैद्यकीय आरोग्य समिती सभापती सुदेश वालझाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती लता थापेकर आदींची निवड करण्यात आली. एक सार्वजनिक बांधकाम समिती सभापती काकासाहेब देशमुख, सदस्य विशाल बलकवडे, दीपक बलकवडे, मनीषा कस्तुरे, सागर चंद्रमोरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, सदस्य बबलू जाधव, अश्विनी भवार, कांता गायकवाड, सोनाली सोनवणे, स्वच्छता विषयक वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापती सुदेश वालझाडे, सदस्य मृत्युंजय कापसे, अमोल इंदारखे, जयश्री देशमुख, फरीद शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती लता थापेकर, सदस्य सुजाता शिरसाट, विद्या बलकवडे, सुचित्रा बुरके, कापसाबाई साळवे आदींची निवड करण्यात आली. या प्रसंगी भगूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांनी निवड झालेल्या सदस्यांची माहिती दिली. आज भगूर नगर परिषद येथे विषय समित्यांची निवड, त्यांच्या सभापतींची निवड, त्याचबरोबर स्थायी समिती गठीत करणे याच्यासाठीचा कार्यक्रम पार पडला. याच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून नाशिकचे तहसीलदार पंकज पवार हे उपस्थित होते. मी आपल्याला समित्यांचे सभापती आणि सदस्यांची नावं वाचून दाखवतो. सर्वात प्रथम असा निर्णय झाला की 4 विषय समित्या स्थापन होणार आणि 5वी ही स्थायी समिती असणार. संख्याबलाबलप्रमाणे गटनेत्यांना प्रत्येक समितीमध्ये येणारे सदस्य यांची संख्या कळवण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष हे कोणत्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असणार याची चर्चा झाली. चर्चेअंती पाणी पुरवठा समिती याचे पदसिद्ध सभापती हे उपाध्यक्ष भगूर नगर परिषद हे असणार. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम समिती याचे सभापती श्री देशमुख काकासाहेब जनार्दन यांची निवड झाली. त्यांच्यासोबत सदस्य असणार बलकवडे विशाल गोरखनाथ बलकवडे, दीपक मच्छिंद्रनाथ कस्तुरे, मनीषा अंबादास व चंद्रमोरे सागर विजय. त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष मान्य उपाध्यक्ष असणार. त्याप्रमाणे आडके प्रसाद अंबादास हे पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असणार. त्यांच्यासोबत या समितीमध्ये जाधव बबलू दत्तू पवार, अश्विनी राहुल गायकवाड, कांता श्याम व सोनवणे सोनाली विक्रम यांचा समावेश असणार. त्याचबरोबर तिसरी समिती स्वच्छता विषयक वैद्यकीय व आरोग्य समिती याचे सभापतीपद आपले नगरसेवक वालझाडे सुदेश माधव यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत काम करायला या समितीमध्ये कापसे, मृत्युंजय दिनेश इंदारखे, अमोल कचरू तसेच श्रीमती देशमुख, जयश्री काकासाहेब हे असणार आणि शेख फरीद बापू यांचाही याच्यात समावेश असणार. आणि शासनाच्या नियमाप्रमाणे महिला व बालकल्याण समितीमध्ये 75% पेक्षा जास्त महिला नगरसेवकांचा समावेश असला पाहिजे. त्याचं पालन करत असताना या समितीचे सभापतीपद थापेकर लताताई रामदास यांना देण्यात आलं. त्यांच्यासोबत या समितीमध्ये शिरसाट सुजाता विशाल बलकवडे, विद्या दीपक बुरके, सुचित्रा मंगेश व साळवे कापसाबाई विजय यांचा समावेश असणार. याचबरोबर या विषय समित्याचे जे सभापती आहे त्यांच्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्षपद हे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे यांच्या अध्यक्षपदाखाली त्याचं कामकाज चालणार. त्या समितीमध्ये या समितीचे सर्व सभापती म्हणजे स्थायी समितीचं मी वाचन करतो.
स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे नगराध्यक्ष भगूर नगर परिषद हे असतील. त्याचबरोबर त्यांच्यासोबत विविध समितीचे सभापती असणार, ज्यामध्ये देशमुख काकासाहेब जनार्दन, आडके प्रसाद अंबादास, वालजडे सुरेश माधव व थापेकर लता रामदास या अशा 5 सदस्य स्थायी समितीची घोषणा करण्यात आली. तसंच समितीचे कामकाज इथनं पुढे चालू होणार आणि सदर कार्यक्रम हे संपल्याचे घोषित करण्यात आले. भगूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. तर आघाडीचे नगर परिषद मध्ये 11 नगरसेवक व स्वीकृत 1 असे एकूण 12 संख्याबळ आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे 8 नगरसेवक व 1 स्वीकृत नगरसेवक असे एकूण 9 संख्याबळ आहे. तर एक अपक्ष अजय वाहने निवडून आलेले आहेत. त्यानुसार भगूर नगर परिषदेची 23 इतकी लोकप्रतिनिधी संख्या झाली आहे. स्टार न्यूजसाठी भारत चव्हाण, नाशिक. स्टार न्यूज, भगूर, नाशिक.